सिंधुदुर्ग जिल्ह्यात 150 जागांसाठी 359 उमेदवार रिंगणात आहे। नारायण राणे, नितेश राणे पिता पुत्रांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा गड नारायण राणे राखणार का? सिंधुदुर्गात जिल्हा परिषदेवर 8 उमेदवारांची निवड ही बिनविरोध झालेली आहे। सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या 50 जागांसाठी व पंचायत समितीच्या 100 जागांसाठी जी मतमोजणी प्रक्रिया आहे ती सकाळी 10 वाजल्यापासून होणार आहे। जवळजवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाहिलं तर एकंदर 150 जागांमध्ये 25 जागा आहेत त्या बिनविरोध झालेल्या आहेत। मात्र उर्वरित ज्या 125 जागांसाठी ही मतमोजणी प्रक्रिया आज सकाळी 10 वाजल्यापासून होणार आहे। मी आता एका मतदान कक्षावर आहे। तुम्ही बघितलं तर इथे जी जय्यत तयारी आहे ती इथे पाहायला मिळते। एकंदर पाहिलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार केला असता 359 उमेदवार सध्या रिंगणात आहेत आणि यासाठी बघितलं तर जवळजवळ 61% हे मतदान झालेलं आहे। त्यामुळे आज बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, आमदार दीपक केसरकर, त्याचबरोबर माजी आमदार वैभव नाईक आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत। एकंदर पाहिलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात विचार केला असता सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल। अवघ्या 2 ते 3 तासात निकाल अपेक्षित आहे। त्यामुळे गेली 28 वर्ष खासदार नारायण राणे यांनी जिल्हा परिषदेवर अविरत असं राज्य केलेलं आहे। ते 28 वर्षाची परंपरा आताही ते पुढे राखतात का हे काही अवघ्या तासात चित्र स्पष्ट होईल। सुरेश टोलगेकर, जय महाराष्ट्र, वेंगुर्ले, सिंधुदुर्ग।